नमस्कार, झुंजार क्रांती न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. विदेशी दारू तस्करीचा मोठा पर्दाफाश. जावदा येथील बंद जिनिंगवर पोलिसांची धाड. अंदाजे 3 कोटीचा मद्यसाठा, 14 वाहने जप्त. मुख्य सूत्रधार कोण? आंतरराज्य तस्करीच्या मोठ्या रॅकेटकडे तपासाची दिशा. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील जावदा तर्फे बोरद गावाजवळील बंद पडलेल्या कपात जिनिंगमध्ये विदेशी दारू तस्करीचा मोठा अड्डा उघडकीस आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. मसाद पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या धाडीत अंदाजे 3 कोटी रुपयाचा विदेशी मद्यसाठा, 14 वाहने, त्यामध्ये एक VIP कार, एक ट्रक, एक ट्रॉला आणि इतर वाहने जप्त केल्याची प्राथमिक माहिती समोर आली. प्राथमिक तपासानुसार बंद पडलेल्या जिनिंगचा वापर विदेशी मद्याचा मोठा साठा लपवण्यासाठी केला जात होता. येथून कंटेनर आणि ट्रकच्या माध्यमातून गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर दारूची तस्करी करण्याची तयारी सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. तस्करीच्या या रॅकेटमध्ये आलिशान VIP कारचा वापर समन्वय आणि देखरेखीसाठी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. जप्त करण्यात आलेल्या 14 वाहनांपैकी तब्बल 12 वाहनांवर गुजरात राज्याची नोंदणी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या प्रकरणामागे आंतरराज्य स्तरावरील संघटित तस्करीचे मोठे जाळे कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. मसाद पोलिसांनी वेळेत कारवाई करून तस्करांचा मोठा डाव उधळून लावला असून नंदुरबार जिल्ह्यात विदेशी दारू तस्करी विरोधातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. आता या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण? विदेशी मद्याचा साठा नेमका कुठून आणला गेला? या रॅकेटमध्ये आणखी कोण कोण सहभागी आहे? आर्थिक पाठबळ कोणाचे आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे बाकी आहे. दरम्यान पोलिसांकडून अधिकृत पंचनामा, अचूक जप्तीचा आकडा, अटक करण्यात आलेल्या आरोपींची माहिती आणि मुख्य सूत्रधाराबाबतचा तपशील लवकरच जाहीर केला जाणार असल्याचे समजते. झुंजार क्रांती न्यूजसाठी देवेंद्र सिंग गिरासे, शहादा.